तर हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला, माझ्या भावांना आणि बहिणींना सगळ्यात आधी शुभ सकाळ. तर आपल्या स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे की वंदना बंडगरज. जेणेकरून या कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर कृपया त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे सबस्क्राईब केला का तुम्हाला मी जो पण कोणता व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी तुम्हाला पोचेल. तर सकाळची झाली का नाही मैत्रिणींची कामं आवरून माझं तर आता झालेलं आहे. आणि मग म्हटलं थोडंसं ही तर करावं. तर बघा, तर काय चाललंय काय नाही तुम्हाला सगळ्यांचं. काल जरा हे नाही होतं घरी, म्हणून थोडं आलं तर घरी म्हणून म्हणलं औषधी सोडून घ्यावं. तर पिरोच्या रोपांना लिक्विड सोडून घेतलं होतं बघा. आणि ह्याने घरी असलं का आपण पण बसत नाहीत आणि ते पण बसत नाही. तर तुम्ही तर बघितलंच असेल काल तर किती पळत येतं. म्हणजे पळायचा विषय नाही, घरी असलं का जे काही पण घरी काम असेल त्यांच्या ह्याचं म्हणजे ते करून घेत असतात. मग चल म्हणतात पटपट, परत मला वेळ नसतोय काय नसतोय आवरून घेऊ. मग रोपं ही राहिलेली होती बघा, पिरोची आणून ठेवलेली रोपं राहिलेली होती, ती लावलीच नव्हती. ती जिथं जागा शिल्लक आहे ना तिथं सगळी लावून घेतली आणि त्याला डिपर ही जोडून घेतलं. आणि लिक्विड सोडली नव्हती, बऱ्याच दिवस झाले, म्हणजे 8-10 दिवस झाला असं लिक्विड सोडली नव्हती. लिक्विड सोडली आणि मेन म्हणजे अजून फवारा राहिलेला आहे बाकी. तर आता असंच बघा, एखाद्या दिवशी घरी असलं का फवारा मारतात बघा, मग मारायला घेतात बघा. पाठीवरच्या पंपानंच फवारा मारायला लागतो ना, रोपं लहान असल्यामुळं, अजून काय आपली रोपं मोठी झालेली नाही ती त्यामुळं. तर मग म्हणलं चला आज काय नाही असंच घरातलं थोडंसं हे करावं म्हणलं. कामाया लसूण खुरपायचा राहिला आहे, निमाच खुरपायचा आहे लसूण बी. तर मग म्हणलं आज थोडं तुमच्याशी बोलावा. चला तर मग तुम्हाला दाखवते आमच्या चिचला चिचा किती लागल्या ते. आणि देवपूजा पण झालेली आहे कधीच बघा. आतल्या खोलीत तुम्हाला दिसते का बघा, देवार आमचा दिसतोय का बघा. तर आरती चालूच आहे, अजून टाईम झाला आहे तरी आरती ही चालूच आहे बघा. तर जवळ दाखवू का तुम्हाला, तर दाखवते माणसाला लांबनच दाखवते काय देवारा. तर देवार म्हणजे असे चौरंगावरच आहे. आणि आपल्या बाळूमामाचा फोटो आहे मेन, आपले बाळूमामा. तर बाळूमामाशिवाय तर काही चालत नाही. सुरुवात तिथूनच होती आपली, बाळूमामाच्या पाया पडूनच दिवसाची सुरुवात, नाव घेतल्याशिवाय त्यांची काय सुरुवात होत नाही. तर कसं आहे आमचं बाळूमामा. आणि आरती चालूच आहे बघा. तर बघा मग हे असं आहे आपलं गॅस किचन. तर बघा, कोणतीही सुरुवात आपली बाळूमामाचं नाव घेऊनच होत असते. मैत्रिणींनो माझी तरी, तुमची कशी होती कशी काय मला माहीत नाही. तर बघा आता तुम्हाला आज चिचा दाखवते. चिचाला दारासमोर चिंच आहे. आणि चिचाला चिचा किती लागल्या ते तुम्ही बघा, तुम्हाला इथून दिसतंय का बघा, कट्ट्यावरून दिसतंय का, हो का, हो का, दिसले का चिचा. आणि आपला चंदन तो का कसा बाहेर बसलेला आहे, त्याला आज खायला टाकलोच सकाळ सकाळी. तर हो का किती चिंचा लागल्या. त्याने आपल्या घरासमोरच चिंच आहे, तर दारासमोरच आहे चिंच. काय करायचं आता, झाड झाले मोठं, चिचा बी लागले ते बक्कळ. आणि चिचा काढून आणले त्या महत्त्वाच्या म्हणजे तुम्हाला दाखवू का. आज गाडी उन्हात आहे बघा, गाडीचं मालक गेले तर गाडीत ठेवून इथं. तर तुम्हाला दाखवते बघा चिच कशी आहे, गाबोळी चिच आहे बघा. कोणाकोणाला आवडते चीज खायला सांगा. तर मला तर आवडते चीज खायला, रोज आपली 1-2 चिचा खायची. एकदम छान, आंबट नाही काय नाही. तुम्हाला वाटतंय का आंबट आहे? नाही आंबट. गोड आहे चिंच झाड आमच्या हो का. आमचं बघा कसा बसलाय. तुम्हाला चंदनचं हे बघायचं आहे बघा, गंमत बघायची. ये चल इकडे या, चल इकडे या, चंदन ये इकडे, चल इकडे ये ना, ये की मला चावायला. कस्तुरी आमची बाहेर आहे ना हो का. कस्तुरी काय बाहेरच येणार, काय खाणार पेणार कसं असते त्याचं काय माहीतच ना. आत बसली अजिबात फिरत नाही, कसली सुद्धा बाहेर येणार बघा. ही एवढा डॉन बाहेर बसलेला असतोय बघा, नुसता तिला राखान बसलेला असतोय. तर बघा आमच्या चिंचा हो काही, तर भरपूर चिंचा लागलेल्या आहेत. ये की इकडं, चल चावायला ये, ये चावायला, चल चावायला ते तू ये.
ये नाही चावत ओळखतो कसा आहे का कसा आहे कसा ओळखतोय ये इकडं चल ये 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 नाही आत कस्तुरी बसली बघा दिसते का तुम्हाला तर चंदन आणि कस्तुरी कस्तुरी काही ये नाही तिला पाणी ठेवायचं आत आणि डॉन आमचा कसा हे करतोय बघा तर का आता इकडं बघतोय आहे का तर चला मग आमच्या चिंचा किती लागलाय तर ते सांगा तो का आता वरडायला लागला कसा मी इकडं आल्यावर ना कसा वरडतोय बघा चल या इकडं तर कसा वाटतंय कसा नाही आमचं चंदन कस्तुरी आणि आमच्या चिंचा किती आहे ते बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद बाय सगळ्यांना